नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करतोय। आजच्या ब्लॉगमध्ये आपण गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचे दर्शन घेणार आहे। त्याच्यानंतर आपण राजा तेजूकाळ्याच्या गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आहे। तर आता आपण बरोबर आलेलो आहे लालबाग परळला। आता आपण बरोबर समोर आहे गणेश गल्लीजवळ, तुम्हाला दाखवतो। तर आधी आपण गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजाचे दर्शन घेऊ, त्याच्यानंतर आपण भेटूया राजा तेजूकाळ्याच्या गणपती बाप्पाजवळ। मागच्या व्हिडिओमध्ये आपण परळचे गणपती दर्शन केले, तर आशा करतो तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल, आवर्जून बघा। तर आता भेटूया मुंबईच्या राजाच्या जवळ। तर ही जी रांग आहे ती आहे मुंबईच्या राजासाठी पासची लाईन आहे। या रांगेतून पासवाले फक्त एंट्री करू शकतात आणि पासची किंमत आहे फक्त 20 रुपये। तर आता आपण मित्रांनो आलेलो आहे गणेश गल्लीच्या आतमध्ये आणि डाव्या साईडला जी रांग आहे ती जनरल लाईन आहे विदाऊट पास, आणि आता आपण पासच्या रांगेत आले। पास फक्त 20 रुपयांचा आहे। जलद दर्शन होईल आणि व्यवस्थित दर्शन करता येईल, त्यामुळे आपण पास घेतलेला आहे। डाव्या साईडला जनरल लाईन आहे विदाऊट पास, आणि आपण आहे पासच्या लाईनीमध्ये। दर्शनासाठी पावसाने हजेरी दिलेली आहे। मोरया मोरया। ऐका मंडळी कथा सांगतो मुंबईच्या राजाची। तर मित्रांनो, आत्ता आपण होतो गणेश गल्लीमध्ये मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी। आत्ताच आपल्या मुंबईच्या राजाचं दर्शन झालेले आहे। तर आता आपण भेटूया राजा तेजूकाळ्याच्या गणपती बाप्पाजवळ दर्शनासाठी। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले गणेश गल्लीचा मुंबईचा राजा, त्याच्यानंतर आपण पाहिला राजा तेजूकाळ्याचा। तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करून सपोर्ट करा। तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया।